हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये स्वागत आहे। आज तुमच्याबरोबर एक मस्त सुंदर अशी ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करते। मिनी स्पॉन्ज डोसा, इन्स्टंट मिनी स्पॉन्ज डोसा आहे। कसा बनवायचा आहे ही आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघितला तर छानपैकी समजेल, कारण खूप सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यामध्ये हा डोसा कसा बनवायचा हे मी इथे दाखवलेलं आहे। त्यामुळे करूया आपल्या डोशाला सुरुवात। इथे मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ते पूर्ण पोहे छानपैकी भिजवून घेऊया। आपल्याला भिजत ठेवायचे नाहीये, फक्त एक 5-10 मिनिटं पोहे व्यवस्थित ओले करून घ्यायचे, अजिबात सुके ठेवायचे नाहीये। हे बघा, अशा पद्धतीने पोहे आपण छानपैकी भिजवून घेतलेले आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या पोह्यातलं सगळं पाणी काढून, पोहे व्यवस्थित असे प्रेस करून त्यातलं सगळं पाणी काढून घेतले आणि ते पोहे आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे पोहे काढून घेतलेले आहेत। आता इथे मी रवा घेतलेला आहे, एकदम बारीक रवा 1 कप घेतलेला आहे। सगळं मेजरिंग मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तिथे चेक करू शकता। आता 1 कप दही घेतलेला आहे। आता दही सुद्धा आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। पोहे, रवा आणि दही असं सगळं आपण 1-1 कप घेतलेलं आहे। तुम्हाला आता डोसा किती बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण हे ठरवू शकता। अजून आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेऊया आणि या सगळ्याची आपण एक स्मूथ अशी एक पेस्ट तयार करून घेऊया। हे बघा, एका भांड्यामध्ये मी ते सगळं मिश्रण आता काढून घेते। खूप छान स्मूथ अशी आपण त्याची सगळ्याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सगळं आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे। हा असा बॅटर तुम्ही तयार करून ठेवू शकता आधी, असं काही नाही। आता जेव्हा आपल्याला डोसे टाकायचे असतील त्या टायमाला आता आपण त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये मिक्स केलाय आणि आता त्याच्यावरती आपण अर्धा कप परत पाणी टाकून घेऊया, म्हणजे सोडा आपला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल। नुसता सोडा तुम्ही ढवळायला घेतला तर तो व्यवस्थित असा मिक्स होणार नाही, थोडेसे कुठेतरी त्याचे असे एकत्र असे कण राहू शकतात। त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून पूर्णपणे आपण छानपैकी ते मिक्स करून घ्यावं। एकदम पातळ सुद्धा आपल्याला मिश्रण करायचं नाहीये आणि एकदम घट्ट पण ठेवायचं नाहीये, असं मीडियम असं हे घेतलेलं आहे। आता एका पॅनला मी असं बारीक थोडंसं अगदी तेल लावून घेतलेलं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर यूज केलं तरी सुद्धा खूप छान टेस्ट येईल। आणि अशा पद्धतीने आपण एक डोसा असा करून घेऊया। एकदम पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि आपल्याला एकदम आपला पेपर डोसा असतो तेवढा असं प्रेस करायचं नाहीये, थोडासा तो स्पॉन्जिश ठेवायचा आहे। त्यामुळे अगदी अलगद असं आपल्याला हे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि जेव्हा वरचा आपला डोशाचा भाग आहे तो थोडा ड्राय झाला पूर्णपणे की मग आपण आपला डोसा हा झाकण काढून रेडी करायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता आता इथे माझा डोसा तयार झालेला आहे। त्याचा वरचा पूर्ण लेयर असं सुकलेला आहे व्यवस्थित। आपल्याला काय डोसा हा उलटायचा नाहीये, काही नाही। खूप पटकन होणारी अशी रेसिपी आहे, त्यामुळे बघू शकता तुम्ही एकदम छानपैकी आपला हा डोसा ड्राय आणि छान झालेला आहे आणि खूप मस्तपैकी स्पॉन्जी असा इन्स्टंट आपला डोसा तयार झालेला आहे। ब्रेकफास्टसाठी सुंदर पटकन होणारी रेसिपी आणि टेस्टी आहे। हिरवी खोबऱ्याची चटणी बरोबर तर खूप सुंदर ही रेसिपी आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आणि चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत आपला हा मिनी स्पॉन्ज इन्स्टंट डोसा एन्जॉय करा।